ह्या नावाने आज हा संघ खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला मैत्री अँड कडव 11 जीवदानी बामणडोंगरी हा संघ मात्र या नावाने खेळतोय. रायगडातील तुल्यबल असे दोन्ही संघ आहेत. एका बाजूला कामोठा तर दुसऱ्या बाजूला बामणडोंगरी. नेहमीच वर्चस्व राहिलं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या दोन्ही संघांचं. ते संघ मात्र इथे आपसी लढाई या आमदार चषकातील तिसऱ्या रात्रीतील पहिला सामना खेळतायत. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया आणि वळूया मैदानाकडे, जिथे अप्रतिम मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकल्यानंतर कामोठे टीमने मात्र इथे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि फलंदाजीसाठी आव्हान दिलाय ते बामणडोंगरी संघाला. जावेद परीस सरांचा इथे मात्र इशारा आलाय की आपण इथे गेम स्टार्ट करतोय. सामन्याला होते सुरुवात. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक निखिल गोवारी, तर दुसऱ्या बाजूला जीवदानी बामणडोंगरी संघाकडून मात्र इथे संदेश गोंधली आणि तकदीर पाटील नामी जोडी आहे या संघाची. इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव आलाय. इथे मात्र पहिला विकेट बारक्या कांबळे मात्र इथे घेतोय झेल आणि पहिली विकेट प्राप्त करतोय गोलंदाज निखिल गोवारी. ठीक आहे, आरंभ. पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट आणि इथे मात्र आरंभ आणि प्रारंभ झालेला आहे. कारण आज मात्र ज्यांचा आवाज आता सूरजने ऐकवला आपल्याला, ते दीपक पाटील सर मात्र इथे आज उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. महागुरु MD गडगे सर यांचं देखील इथे आगमन. इथे मात्र पहिली विकेट प्राप्त केली आहे ते निखिल गोवारीने. पाण्याचा प्रयत्न ऑन साईडला, शॉट मिड ऑनला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आहे. अप्रतिम रोशन मात्र होता. रोशन मात्रे स्वतः संघ नाही काय, चांगला इथे प्रयत्न आहे. कारण धाव घेण्याचा प्रयत्न होता फलंदाज शुभम पाटीलचा, परंतु तिकडनं मात्र नकार दिलाय तो तकदीर पाटीलने. धोका होऊ शकला असता. पुन्हा एकदा इथे मात्र नक्कीच थोडीशी इथे घाई होती. तर नक्कीच बघा, 2 चेंडूवरती 2 रनआउटच्या चान्स मात्र नक्कीच होत्या, पण प्रयत्न अप्रतिम आहेत रोशन मात्रेचा. कारण धाव घेण्यासाठी प्रयत्न शुभम आणि तकदीर करतोय, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षकाची तेवढीच चांगली साथ लाभते. काय भेदकता पूर्ण गोलंदाजी इथे पाहायला मिळते निखिल गोवारीची. राऊंड द विकेटने हा चेंडू, परंतु ऑफ साईडला चांगला झेल टिपला गेलाय. तिथे हनुमंत गोवारी आहे, गुणवंत गोवारी आहे. अप्रतिम झेल मात्र गुणवंतने इथे टिपलाय आणि हा दुसरा विकेट मात्र प्राप्त करतोय हा गोलंदाज. भैरवनाथ विचुंबे विपक्ष गावदेवी बेलवली दोन्ही संघनायकांनी रेडी राहायचे आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. ओटो संदीप पाटील सर, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष. तकदीर पाटील मात्र मैदानामध्ये उभा आहे, परंतु दुसऱ्या बाजूने मात्र इथे एका पाठोपाठ एक फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी होतोय गोलंदाज निखिल गोवारी.
अतिशय चांगली स्ट्रॅटेजी या मैदानामध्ये पाहायला मिळते. रोशन म्हात्रेची जो स्वतः संघनायक आहे, पारख्या कांबळे सारखा एक हार्ट हिटर फलंदाज, जो कामोठ्या संघाच्या आन बान शान म्हणून ओळखली जाते. अप्रतिम पद्धतीने आज संघ मात्र इथे मैदानामध्ये उतरलाय. परेश म्हात्रे देखील मैदानामध्ये बऱ्याच दिवसानंतर पाहायला मिळतोय. खूप मोठा फटका खेळायचा होता, निश्चितच इथे मन बनवलाय. आल्या आल्या भानुदास म्हात्रेच्या बॅट मधून आलाय हा मोठा फटका, षटकार. जे सूरज व्यासपीठावर आम्ही इथे पाहतो घोट ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, सुप्रसिद्ध उद्योजक के डी पाटील कंस्ट्रक्शनचे मॅनेजिंग डायरेक्टर विनोद शेठ पाटील घोट व्यासपीठावर उपस्थित आहेत. टेंबोडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच के के कडव साहेब उपस्थित आहेत. वल्लभ गावातील वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व राम पाटील इथे उपस्थित आहेत. केशव शेठ पाटील आपलेही मनपूर्वक स्वागत. आणि आंबेगावचे शांततेचे प्रतीक विश्राम पाटील आपले स्वागत आहे. पहिला षटक बघा, 5 चेंडूमध्ये एकही धाव नव्हती, 2 विकेट्स होत्या. परंतु शेवटच्या चेंडूवरती भानुदास म्हात्रेने मात्र मोठा फटका लगावला आणि धाव संख्या 6 वरती पोहोचवली. इथे मात्र कामोठा संघाचा बिग सपोर्ट वाढवण्यासाठी प्रवीण गायकर कामोठा हे इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. त्यांच्या शुभेच्छा आहेत या स्पर्धेसाठी, या कामोठा संघासाठी. दरम्यान इथे मात्र दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. दैवत आलाय, दैवत म्हात्रे. खुल्या टप्प्याचा चेंडू होता कव्हरच्या दिशेने, पॉइंट मधून नक्कीच खेळून काढलाय हा चेंडू. मात्र टीप मध्ये प्रोटेक्शन आहे तिथे. तत्पूर्वी मात्र एकच धाव मिळेल, एकच धाव. एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली ती 7 वरती, 7 धावा धाव फलकावरती. बघा इथे मात्र भामोनडोंगरी संघाला देखील विचार करावा लागेल, कारण इथे त्यांच्या अगेन्स्ट पहिला सामना जो सुरू आहे तो कामोठा विरोधात आहे. म्हणजे किमान दीपक पाटील सर जर पाहायला गेला तर 4 षटकांमध्ये 45 ते 50 धावांपर्यंत मजल मारणं गरजेचं असेल या मैदानामध्ये. कारण दुसऱ्या बाजूला तेवढीच विस्फोटक फलंदाजी आहे आणि ते एका बाजूला मात्र त्याच ताकदीनिशी गोलंदाजी देखील आहे ती भामोनडोंगरी संघाची. म्हणजे सामना चुरशीचा होईल या शंका नाहीये. इथे मात्र सोडून दिलाय चेंडू, मात्र थोडासा अपील आहे. भानुदास म्हात्रे, रवी पाटील सर. भानुदास आणि तकदीर पाटील ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. दोन्ही पंच आपसी चर्चा विनिमय करताना आपल्याला दिसत आहेत. प्रेक्षकांची गर्दी मात्र असते दीपक पाटील सर वाढायला सुरुवात होतीये. कारण एका मॅच नंतर प्रेक्षक पूर्णपणे हा मैदान भरला जातोय. डिसिजन पाहूया आपण. पंच याचा नॉट आउट आहे. कधी कधी असं होतंय. दरम्यान इथे मात्र हा निर्धाव चेंडू आलाय, चांगला चेंडू होता, अप्रतिम प्रयत्न आहे. आणि याच दरम्यान मात्र भानुदास म्हात्रेला देखील दैवतने मात्र इथे जखडून ठेवलंय. 15 मिनिटामध्ये नक्कीच 3 षटकं कंप्लीट करायची आहेत. हा नियम आपण पहिल्या दिवसापासून, पहिल्या रात्रीपासून सांगितलाय प्रत्येक संघाला. आणि त्यानंतर मात्र 20 मिनिटामध्ये तुम्हाला 4 षटकं संपवायची आहेत. इथे मात्र मोठा फटका आहे, चेंडू सीमारेषा गाठेल नक्कीच. भानुदास म्हात्रेच्या बॅटमधून हा दुसरा षटकार आलाय. खूप सुंदर असं संगीत आहे आमचे प्रकाश खाडेकर.
यांच्या नक्कीच यांच्या नावाने हा गाणं आहे. विहान आणि खाडेकर 11 पॅकर्स आहेत. तर दैवत म्हात्रे जो डॉट चेंडू फेकला त्यानंतर मात्र लगेच भानुदासने आक्रमण केलंय. पुन्हा एकदा लॉफ केलाय. वाईडिश लॉंग ऑन पूर्णपणे क्लिअर होतोय. हा बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय. बघा दैवत म्हात्रेवरती आता मात्र इथे आक्रमण केलं जात आहे. भानुदास म्हात्रे मात्र इथे पूर्णपणे या मॅच मध्ये हावी होतोय. अजून एक मोठा फटका खेळलाय. बॅक टू बॅक 3 षटकार. क्या बात आहे. आणि या स्पर्धेची ही पहिली षटकारांची हॅट्रिक आहे. क्या बात आहे. जोरदार टाळ्या जरा भानुदास म्हात्रेसाठी. रन्स 25 धावा धावफलकावरती. 4 षटकारांच्या मदतीने मात्र भानुदास म्हात्रे इथे खेळतोय. काय आपलातून फलंदाजी होते. दैवत म्हात्रेवरती हल्ले चढवले जातात. इथे मात्र कव्हरच्या वरतून चेंडू सीमारेषा पार. बॅक टू बॅक हा 4था षटकार. भानुदास म्हात्रे ब्रँडेड 6. क्या बात आहे. बघा याचंच नाव क्रिकेट आहे. क्रिकेट कधी काय सांगून जाईल बाराम दादा हे सांगता येत नाही. कारण पहिला षटक पाहायला आपण निखिल गोवारीचा, ज्याने 2 फलंदाज बाद केले आणि त्यामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. आणि त्या 6 धावा देखील भानुदास म्हात्रेच्या बॅटमधून होते. शेवटच्या चेंडूवरती तो षटकार होता. आणि त्यानंतर मात्र दैवत म्हात्रेचा वापर कामोठा संघाच्या कॅप्टनने केला, परंतु दैवत रोशन म्हात्रेने केला. त्यानंतर मात्र दैवत म्हात्रेवरती तब्बल 5 षटकार आले. तर थँक्स संदीप पाटील सर. इथे विनोद शेठ पाटील मॅनेजिंग डायरेक्टर के डी पाटील कन्स्ट्रक्शन माजी सरपंच घोट यांचा हेतूची सन्मान केला जाणार आहे. कारण त्यांना एका कार्यक्रमासाठी बेलेवर जाणं आहे. तर यावं विनोद शेठ आमच्या जानुमान मित्रमंडळाच्या वतीने आपला जाहीररित्या सन्मान इथे केला जाईल. गोलंदाजीसाठी सज्ज असेल. हा चेंडू स्वेर घोषित करतात पंच अतिशय खऱ्या अर्थाने. आणि इथे मात्र विनोद शेठ पाटील सुप्रसिद्ध उद्योजक आहेत, सुप्रसिद्ध उद्योगपती, घोट ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि त्यांच्या माध्यमातून नेहमी मदतकार्य होत असतो. त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जात आहे. अप्रतिम फटका आहे अलॉंग द कार्पेट. कव्हरमध्ये मात्र चांगलं प्रोटेक्शन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. स्वतः रोशन म्हात्रे आता आलाय गोलंदाजीसाठी. कारण तकदीरने देखील आता मन बनवलं, ओळखलंय की इथे मात्र आता मला देखील टेक्निकल क्रिकेट खेळावं लागेल. कारण दुसऱ्या बाजूला भानुदास म्हात्रे आक्रमक झालाय. तर इथे सिंगल घेऊन भानुदास म्हात्रे कसा स्ट्राईकला येईल हे त्यांनी ओळखलं. आणि इथे मात्र एक सिंगल आली आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 33 वरती. 33 रन्स. अतिशय चांगला चेंडू होता. पॅटकट इशारा होतोय. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल का, परंतु नाहीये, नकार दिला. कारण अशा परिस्थितीमध्ये आता मात्र परिस्थिती चांगली आहे. पहिल्या षटकामध्ये 6 होत्या, बेकार स्थिती होती. बामणडोंगरी संघाचे 2 विकेट गेल्या होत्या. पण आता मात्र सुस्थितीमध्ये आहे. आणि सुस्थितीमध्ये असताना मात्र आता हा धोका का हे ओळखलंय दोन्ही फलंदाजाने. 1 धाव सिंगल आली आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 34 वरती. रोशनचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आलाय. स्टंपच्या वरतून हा चेंडू गेलाय. थोडासा स्लोअर होता. तकदीर पाटील मात्र इथे मिस करतोय. डॉट चेंडू येतोय. धावसंख्या स्थिर आहे ती 34 वरती. 34 रन्स. रोशन म्हात्रे. 4 षटकांचा सामना आहे. किती धावांपर्यंत मजल मारेल बामणडोंगरी संघ हे पाहणं गरजेचं आहे.
मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु अजून एक निर्धाव चेंडू आलाय. डॉटवरती डॉट येतात, कारण कमबॅक देणं गरजेचं असेल ते कामोठा संघासाठी. कारण या षटकामध्ये किमान फक्त 6 ते 7 धावा येणं गरजेचं असेल. ते कामोठा संघाकडून जास्त आल्या तर मात्र मुश्किल वाढू शकतं. आणि इथे मात्र हा लोअर फुल टॉस होता. चेंडू जाईल सीमा पलीकडे. येतोय हा षटकार तकदीरच्या बॅटमधून. असं इथं रिव्ह्यू घेतलेला आहे. बॅटिंग रिव्ह्यू आहे का अंपायर बॅटिंग? यस, एक रिव्ह्यू आहे. चेक करूया आपण. यस, फेअर डिलिव्हरी आहे. इथे मात्र षटकार आलाय. षटकाराने मात्र धाव संख्या 40 वरती. षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. अजून एक. आता मात्र इथे तकदीरचा तडाखा पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 षटकार तकदीरच्या बॅटमधून. षटक संपलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावपालकावरती धावा आहेत त्या 46. तर सन्माननीय गणेश पाटील कामोठे यांचं इथे आगमन झालेलं आहे. आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं सरचे स्वागत आहे. 15 धावा इथे खर्च करतोय तो रोशन म्हात्रे. म्हणजे आता मात्र पूर्णपणे बामणडोंगरी संघ या सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. कारण फक्त षटकाराची बोली हे दोन्ही फलंदाज बोलतायत. कारण भानुदास म्हात्रेच्या बॅटमधून 5 षटकार आतापर्यंत आपण पाहिलेत. दुसऱ्या बाजूला विचार केला तर तकदीर पाटीलच्या बॅटमधून आपण 2 षटकार पाहिलेत. म्हणजे तब्बल 7 षटकार आत्तापर्यंत लागले. धाव संख्या आहेत 46. नवीन गोलंदाज बारक्या कांबळे आलाय. नक्कीच, कारण पाहायला गेलं तर सुधीर आम्हाला माहिती देतात की रोशनचे जे 4 चेंडू होते ते निर्णायक होते. 4 चेंडूंमध्ये फक्त 3च धावा खर्च केल्या होत्या. आणि अजून एक बारक्या कांबळेवरती हल्ला आहे. 6वा षटकार भानुदास म्हात्रेच्या बॅटमधून. क्या बात आहे. फिफ्टी अप. 52 धावा धावफलकावरती. क्या बात आहे. जबरदस्त फलंदाजी. बघा काय मॅच होते. पहिल्या षटकामध्ये 6 फक्त धावा होत्या. त्या देखील शेवटच्या चेंडूवरती षटकार होता. करण कडू आणि दीक्षित कारावकर इथे आलेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. इथे मात्र मांडण्याचा प्रयत्न ऑफसाईडला. इथे धाव घेण्याचा प्रयत्न आहे परंतु नकार दिलाय तकदीरने. कारण अजूनही बरेच चेंडू बाकी आहेत हे ओळखलंय त्यांनी. आणि इथे मात्र नक्कीच एकच धावावरती समाधान मानावं लागले. धावसंख्या आहे 53. 53 रन्स. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बारक्या कांबळे राईट आर्म ओव्हर द विकेट. तकदीर पाटील उंचावर खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेमध्ये आहे परंतु रोशन मात्र चूक करणार नाहीये. इथे मात्र 3री विकेट प्राप्त करतोय तो कामोठा संघ. पहिली विकेट प्राप्त करतोय तो बारक्या कांबळे. यानंतरची लढत असणार आहे भैरवनाथ बिचुंबे विपक्ष गावदेवी बेलवली क्रिकेट संघ. दोन्ही क्रिकेट संघासाठी शेवटचा पुकार आहे. नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधावं. रोहित म्हात्रे आलाय. आता अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता मात्र बारक्या कांबळेला विकेट मिळाली. तर आता मात्र कुठेतरी संधी आहे बारक्या कांबळेकडे हे 3 चेंडू निर्णायक फेकण्याची. परंतु रोहित देखील तेवढा ताकदीचा
फलंदाज आहे, चूक करणार नाहीये. चांगला फटका आहे कव्हरच्या दिशेने, मात्र हा आलाय चौकार. अप्रतिम प्रयत्न बामणडोंगरी संघाकडून. सत्तावन्न धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. परक्या कांबळे पुन्हा एकदा रोहितसाठी हा चेंडू मारण्याचा प्रयत्न. दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय, तोपर्यंत नोमॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. भानुदास एकच धाव नक्कीच इथे पूर्ण करतोय, कारण शेवटच्या चेंडूवरती स्ट्राईक आली आहे ती भानुदास म्हात्रेवरती. धावसंख्या 58 वरती. आता मात्र शेवटच्या चेंडूवरती काय नंबर असेल, बारक्या कांबळेचा हा चेंडू कसा असेल, भानुदास म्हात्रेचा फटका कसा असेल, बरेच प्रश्न मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कारण या इनिंग मधला हा शेवटचा एक चेंडू बाकी आहे. चांगला चेंडू होता, खेळून काढलाय, कव्हरचा प्रयत्न होता, चांगला क्षेत्ररक्षण तिथे साहिल गुवारी करून, परंतु तत्पूर्वी 2 धावा इथे पूर्ण होतात. 2 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 60 वरती, आणि 61 धावांचं आव्हान आहे ते जय हनुमान कामोठा संघासाठी. याचबरोबर आमचे दीक्षित करावकर आणि करण कडू यांचं इथे आगमन झालेलं आहे. पूर्वीचे आमचे दीक्षित करावकर आणि रंजनपाड्याचे करण कडू या दोन्ही व्यक्तिमत्वांचं इथे हार्दिक स्वागत आहे. तर 24 चेंडू आणि 61 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 61 धावांची गरज आहे. यस महागुरु. थँक्स संदीप पाटील सर. इथे मान्यवरांचा आपण सन्मान करूया. टेंबोडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच के के कडव साहेबांचा याचा सन्मान केला जाईल, आणि केशव टेंबे यांच्या शुभ हस्ते के कडव साहेबांचा सन्मान केला जाईल. एकेकाली ज्यांना टेंबोडे ग्रामपंचायतीचं सरपंच होण्याचं भाग्य लाभलं, आमचे मित्र प्रकाश खाडेकर यांचे ते मामा आहेत, आणि त्यांचा हेतूचे सन्मान जय हनुमान मित्रमंडळाचे आमचे प्रतिनिधी, आमचे ऑर्गनायझर कमिटी मेंबर्स केशव टेंबे वलप यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाचं सन्मान चिन्ह देऊन केशव टेंबे प्रकाश खाडेकर यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जात आहे. यानंतर सन्मान असेल केशवशेठ पाटील वल्लभ यांचा आपण सन्मान करूया. आज हरिभक्त पारायण श्री रामबुवा पाटील इथे उपस्थित आहेत. वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व. तर समाधान कडव टेंबोडे आपण स्टेजशी संपर्क साधावं. वारकरी संप्रदायातील एक व्यक्तिमत्व आहेत म्हणून आपला सन्मान. कारण तुम्ही आपण आयोजक आहात, परंतु वारकरी संप्रदाय म्हटलं ना की होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, पंढरीचा वारकरी, सह्याद्रीचा धारकरी. वारकरी संप्रदायाचा संस्कारदीप मनामनाच्या गाभाऱ्यात अखंडपणे ठेवणारे भक्तिमय ज्यांचं अंतकरण आहे, आणि उर्वरित या पुढचे आयुष्य त्यांनी पांडुरंगाच्या सेवेचरणी समर्पित केलेलं आहे. अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान इथे केला जात आहे. केशवदादा पाटील यावं. प्रभाकर शेठ पाटील यांचे बंधू आहेत, आमचे शंतर मामांचे सुपुत्रा. यावं आपला येतोची सन्मान जय हनुमान मित्रमंडळाच्या वतीने इथे केला जाईल. आज समालोचक पाहतो आमचे मित्र संदीप पाटील सर रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. दीपक पाटील सर रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सचिव आमच्याशी जोडलेले आहेत. तर केशव टेंबे यांना आम्ही आमंत्रित करतो. आपण केशव शेठ पाटील यांचं मायेचे उपदार शाल आणि सौंदर्याचे प्रत्येक पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. बिचुंबे विपक्ष बेलवली नाणेफेकीसाठी संपर्क साधावं. यस. तर येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 61 धावांची गरज आहे ती जय हनुमान कामोठे या संघाला. परंतु या 24 चेंडूमध्ये 61 धावा कशा चेस केल्या जातील आणि 24 चेंडूंमध्ये 61 धावा कशा रोखल्या जातील बामणडोंगरी संघाकडून, याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी आजच्या रात्रीमध्ये पहिल्यांदा आपल्या सोबत जोडले जातात रायगड समालोचक असोसिएशनचे सचिव, एक अप्रतिम आवाज दीपक पाटील सर. तर करण कडू
करण यावं आपण आपल्या शुभास्ते नाणेफेक केली जाणार आहे. करण कडू यांचा सन्मान बघा इथे त्यांच्या शुभास्ते नाणेफेक करू आपण. बालाराम पाटील आमचे स्पर्धा ऑर्गनायझर आहेत, त्यांचे परममित्र आहेत. करण आपण नाणेफेक करायचे. आणि दीक्षित करावकर बघा आपण सामन्याकडे वळणार आहोत. दीक्षित स्वागत आहे तुमचं. नाणेफेक करूया. सामना 4 षटकांचा केलेला जाणार आहे. 4 षटकांचे सामने बघूया. कडू यांच्या शुभास्ते नाणेफेक केली जात आहे आणि नाणेफेकीचा कौल तर गावदेवी बेलवली संगणक निर्णय सांगतो. बघा सांगणार आहोत बोलता नंतर आम्ही. तर निश्चित स्वरूपात नाणेफेकीचा कौल गावदेवी बेलवली क्रिकेट संघाने जिंकलेला आहे. तर मनप्रभू दोन्ही क्रिकेट संघाला शुभेच्छा. आणि केशव शेठ शांताराम पाटील वल्लभ यांच्या वतीने स्पर्धेसाठी 2001 रुपयाचं आर्थिक सहकार्य आहे. मनपूर्वक आपलं आभार व्यक्त करतो आम्ही. आणि वलूया सन्माननीय दीपक पाटील सर, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सचिव, त्यांच्याकडे आपण बोलूया. हॅलो, थँक्यू सो मच महागुरू एम डी गडिकर सर. थँक्यू सो मच संदीप पाटील सर, ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. जाऊया मॅचच्या उत्तरार्धाकडे. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. मिनी वानखेडे मैदान वल्लभच्या या मैदानामधून आम्ही सगळ्या क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत करतोय. आमदार चषक 2023 भारतीय जनता पार्टी वल्लभ आणि जर्मन क्रिकेट संघ वल्लभ आयोजित ही स्पर्धा. आणि या पहिल्या मॅचमधील उत्तरार्धाला मात्र सुरुवात होतं. 61 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलंय. ते बामणडोंगरी टीमकडून पहिलं षटक घेऊन सज्ज होईल ओमकार नाईक. पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पाटणं एकमेव क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल. तर सन्मान्य गुरुनाथजी फडके साहेब या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. कामोडी टीमच्या फलंदाजांसाठी एक सुवर्ण संधी असेल. लगातार 3 षटकारांना प्रवीणजी गायकर इथे संधी होती पहा. तेजस वेगानं त्या ठिकाणी पोहोचले होते इथे तोपर्यंत मात्र सिंगल. परंतु पाहूया फॉलो थ्रू मध्ये थोडासा ओंकार थोडासा विवळतोय. हा संघाचा स्ट्रायकर गोलंदाज आहे, मुख्य गोलंदाज आहे. आणि पहा थोडीशी दुखापत त्याला होत असताना. तर सन्माननीय तोंडरे गावचे उद्योजक रुपेश शेठ पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आमचे परममित्र महेशदादा पाटील यांचे बंधू आहेत. रुपेश शेठ यावं. तुमच्या सर्व सहकार्यांचा जानुमान क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने आमदार चषक 2023 या स्पर्धेच्या माध्यमातून रुपेश शेठ पाटील उद्योजक तोंडरे आपलं सरसे स्वागत आहे. तर मिथुन शेठ पाटील आणि त्याचबरोबर मिथुन शेठ पाटील कोलीगोपर आणि रॉकस्टार प्रवीण गायकर वाकडी यांच्या वतीने स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. ओमकार पुन्हा एकदा. यावेळेचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा टॉसअप झाला होता. पंचांनी सांगितलं इट्स अनप्लेएबल. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येत असतानाही पहिली वॉर्निंग सुद्धा दिली जाते गोलंदाज ओमकारसाठी. इथे या धावसंख्येनं मात्र टोटल पुढे सरकेल, स्कोर जाऊन पोहोचेल तो 3 या आकड्यावर. सुरुवात काय केली होती कामोडे संघानं जेव्हा निकू गोवारी गोलंदाजी करत होता. पहिले 5 चेंडू निर्धाव आले होते, खातही उघडलं नव्हतं. आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर शेवटच्या बॉलवर षटकार आला होता. परंतु तदनंतर दैवत मात्र प्रचंड महागडा ठरला होता. फुल लेंथ होता. आडवा पाटणं खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला ढकलले बॉलला. मिड विकेट क्षेत्राकडे सिंगल आहे. सर्कलचं रिस्ट्रिक्शन तुम्हाला पाहायला मिळते. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत आणि बरोबर त्यांच्याकडेच चेंडू जातोय मगासपासून. एक मिड विकेटला तैनात केला आहे, दुसरा आपण पाहतोय लॉंग ऑफला तकदीर पाटील उभा आहे. आणि संपूर्णपणे 9 फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतील. गोलंदाज ओमकार नाईक तेज तर्रार वेगवान गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सज्ज होते. समोर रोशन मात्र इनफॉर्म आहे. नुकतीच झालेली कामोठी प्रीमियर लीग ज्याच्यामध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा खेळाडू राहिला होता. शॉट ऑफ लाईन त्यावेळेस मात्र कव्हरच्या वरतून धाडलाय. आणि हीच तर खऱ्या अर्थानं ताकद आहे या फलंदाजाची. कव्हरच्या वरतून येणारा हा उत्तुंग असा फटका. पहिला षटकार.
रोशन मात्रे हा खेळाडू जर शेवटपर्यंत खेळपट्टीवर उभा राहिला तर वेगळं चित्र पाहायला मिळू शकतं या मॅचचं, जरी धावा 61 करायच्या आहेत या मॅचमध्ये. बॅटची एज घेतली इनसाइड एज, बॉल शॉर्ट फाईन लेग कडे सरकतोय, कोणतीही धाव नाहीये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. एक षटकार जरूर खालाय रोशन मात्रे कडे, ती क्षमता आहे, ते सामर्थ्य मात्र नेहमीच आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळालंय. आणि हा खेळाडूकडून मोठ्या अपेक्षा असतील या 61 धावा चेस करायच्या असतील तर. ओव्हर द स्टंप्स थोडंसं लो फुल टॉस, परंतु पहा वेळी सावरलं, अन्यथा इथे मात्र डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित थोडंसं ट्रबलमध्ये असता. एक चांगलं षटक म्हणता येईल ओमकार नाईकचं. जरी विकेट मिळाली नसली तरीही धावसंख्येला मात्र कंट्रोलमध्ये ठेवलंय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आर्या 11 जर्मन कामोटे टीमची धावसंख्या बिनबाद 10 धावा, म्हणजेच काय येणारे 18 चेंडू आणि 51 धावांची तर आवश्यकता. मान्यवरांचं इथे आगमन होत आहे. एक्साइड इंडस्ट्रीज SF डिव्हिजन एम्प्लॉईज युनियनचे कामगार बंधू सन्माननीय रामचंद्र पांडुरंग भागवत जनरल कामगार सेक्रेटरी आहेत. त्याचबरोबर दिलीप पाटील, राजेश पाडेकर, रविदादा पाटील, त्याचबरोबर किशोर मालकर साहेब आणि कमलाकर कदम या मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. आपणा सर्वांचा आम्ही जानमान क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने आमदार चषक 2023 या स्पर्धेमध्ये आपलं सरचे स्वागत आहे. यावं व्यासपीठावर मनपूर्वक आपलं स्वागत आहे. 3 ओव्हर्समध्ये 51 धावा कुटायच्या. तिथून मात्र आर्या 11 जर्मन कामोटे संघाला समोर आपल्याला पाहायला मिळतोय मैत्री अँड कडव 11 जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी. आजच पाहायला गेलं तर डे स्पर्धेमध्ये सुद्धा सुपर 12 ला क्वालिफाय केलंय बामणडोंगरी टीमनं. स्वर्गीय राजीव गांधी मैदानावरची ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आज ए पोलमधून हा संघ सुपर 12 मध्ये दाखल झालाय. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर PTC लाईव्हच्या माध्यमातून जवळजवळ 3000हून जास्त प्रेक्षक लाईव्ह मॅचचा आनंद घेतात. त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. आज मोठे संघ आहेत, बऱ्याच जणांचे आवडते लोकप्रिय संघ, त्यामुळे नक्कीच एक वेगळी पर्वणी आज मात्र मिनी वानखेडे मैदानावर मात्र अनेक क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळेल यात मात्र शंका नाही. आणि त्याच्यामध्येच पहिली मॅच एका बाजूला रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट संघ सध्याच्या घडीला इनफॉर्म संघ बामणडोंगरी आणि दुसऱ्या बाजूला जर्मन कामोटे तेवढाच ताकदवान संघ रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील या 2 बलाढ्य संघांमध्ये सुरू असणारी आजच्या रात्रीची ही पहिली मॅच. 3 ओव्हर्समध्ये 51 करायच्या. जीत खोतकडे चेंडू सोपवलाय. जीतचा लोवा फुल टॉस बॉल पहा पटकन या ठिकाणी यष्टीरक्षक बाजूकडे चेंडू जात असताना, परंतु तोपर्यंत मात्र वेळ होता. बॉल सुटल्यानंतर एक धाव मात्र कंप्लीट करण्यात आली. थोडंसं स्ट्राईक रोशन मात्रेला. रोशन मात्रे एक असा फलंदाज आहे हा काहीही करू शकतो या मॅच मध्ये, कारण तेवढी क्षमता या फलंदाजाकडे आहे. पटकन मॅचचं रूप पालटू शकतो, पारड कामोटे संघाच्या बाजूने झुकू शकतो, एवढं टॅलेंट मात्र या खेळाडूकडे आहे. जीतचा हा बॉल थोडासा मिसक्यूट झाला होता, बॉल मात्र उडालाय तो अगदी पॉइंट रिजनकडे. तेजस जाऊन बॉल पकडतील तोपर्यंत फक्त सिंगल रन. एकेरी धावेनं धावसंख्येमध्ये होईल बदलाव. सिंगल्सनं फारसा फरक पडणार नाही आहे टीम बामणडोंगरीला. बामणडोंगरी टीमवर खऱ्या अर्थानं दबाव टाकला होता निखिल गोवारेनं पहिल्या षटकामध्ये. काय दबाव होता तो, अक्षरशः पाहायला गेलं तर जीव भांड्यात पडला होता बामणडोंगरी टीमचा. परंतु या संकटामधूनच आजपर्यंत अनेक वेळाला मात्र या संकटामधून बाहेर अनेक खेळाडूंनी काढले आणि म्हणून सध्याच्या घडीला जे मिरवतात ना बामणडोंगरीकर ते याचमुळे. फुल टॉस बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला कडा प्रहार, उत्तुंग असा फटका मिडविकेट बाउंड्री लाईनच्या वरतून ठोकलाय. 6 धावांकरता इट्स अ नो बॉल कॉल आणि नो बॉल वर आलेला हा षटकार. 7 धावा टीम कामोठेसाठी. दुरून आईलो विजय सूरज इथे कामोटे गावचे शांततेचे प्रतीक प्रवीण गायकर यांचं आगमन मनपूर्वक स्वागत. एक्साइड इंडस्ट्रीज खऱ्या अर्थाने एम्प्लॉईज लीडर आहेत आमचे मित्र दिलीप पाटील साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. चिंद्रन त्यांच्या समवेत लीडर कमलाकर कदम यांचे व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत. व्यासपीठावर खऱ्या अर्थाने आपण पाहतो रुपेश शेठ पाटील
तोंडरे गावचे उद्योजक महेशदादा पाटील यांचे ते बंधू आहेत आणि अंबिका 11 या नावाने खऱ्या अर्थाने ते मोठे पुरस्कर्ते म्हणून ओळखले जातात. चला कोणाचा कॉल आहे? फिल्डिंग टीमनं रिव्ह्यू घेतलाय. येस अंपायर. अंपायर आपला डिसिजन काय आहे? रिव्ह्यू ऍक्सेप्ट केलाय का अंपायर? येस. थोडंसं पंच डिस्कस करतील. कामोडे टीम कीप सायलेन्स. अगदी योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. डोंट वरी. इट्स अ नो बॉल कॉल. ऑब्व्हियसली रिव्ह्यू घेताना तुम्हाला थोडासा लगेचच तुम्हाला रिव्ह्यू घ्यायला हवा. इट्स अ कॉमन सेन्स. तेजस या 7 धावा असतील आणि इट्स अ फ्री हिट बॉल. फ्री हिट बॉल. जीत खोत आता मात्र थोडंसं गणित बिघडवतोय, थोडंसं कॅल्क्युलेशन बिघडवतोय आणि मॅचचं कॅल्क्युलेशन बिघडायला फार वेळ लागत नाही. 2-3 षटकार आले तर मॅचचं गणित मात्र बिघडू शकेल. इट्स अ फ्री हिट बॉल. फ्रीडचा बॉलवर यावेळेस मात्र झेल उडाला होता कव्हरच्या वरतून, परंतु बॉल होता फ्रीडचा. इथे दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मात्र केला जाईल आणि या 2 धाबा मात्र पूर्ण होत असताना 2 धाबेनं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 21 या आकड्यावर. रन्स. एका बाजूला आपण पाहतोय बारक्या कांबळे, दुसऱ्या बाजूला रोशन मात्रे. दोन्ही तडाखेबंद असे फलंदाज आहेत, ज्या दोनही फलंदाजांवर मात्र मोठा विश्वास नेहमीच कामोठे टीम करत आले. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. इथं फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. जीत नाही सोडणार. फर्स्ट विकेट डाऊन. ब्रेक थ्रू मात्र दिलाय टीम बामणडोंगरीला. जीत खोतनं बारक्या कांबळे डिपार्ट. सगळ्यात मोठा हादरा आर्या 11 जर्मन कामोठे टीमला. उदा चेंडूंचा खेळ बाकी आहे. 40 धावांची गरज अजूनही आहे. बारक्या कांबळे मैदानाच्या बाहेर आलाय. वेल फिनिशर, परंतु मॅच फिनिश करण्यापूर्वीच मात्र तो बाबेलनकडे परतलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नेट नंबर 3 निकू गुवारी दाखल झालाय. सगळ्यांचं लक्ष मात्र या जोडीकडे आता असेल. बारक्या कांबळेची विकेट फार निर्णायक होती. एक नो बॉलवर षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता. फ्रीडचा बॉल चांगला टाकला. त्यानंतर मात्र बारक्याची विकेट सुद्धा घेतले. जीत खोतनं थोडंसं कमबॅक करत असताना या मॅचमध्ये लगातार 2 षटकारांना पारितोषिक आहे. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र थोडंसं गतीनं बीट केलं होतं. तर लगातार 2 षटकार आले टीम कामोठेसाठी. तर प्रवीणजी गायकर कामोठे यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. 2000 3000 रुपयांचं पारितोषिक वाढलंय. फुल टॉस बॉल होता. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय थ्रू द लॉंग ऑफ. फिल्डर आहे, मागे प्रोटेक्शन आहे. एकच जावेल. बऱ्याच वेळेला फुलटॉस बॉल अचानक आल्यामुळे फलंदाज गोंधळून सुद्धा जातात. त्यामुळे फुलटॉस बॉलला तुम्हाला थोडेसे गॅप शोधाव्या लागतात. इथे पाहूया दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2ही षटकं संपलेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात आतापर्यंत 1/22 धावा. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तब्बल 39 धावांची गरज आहे जर्मन कामोठे टीमला हा सामना जिंकण्यासाठी. तर सन्माननीय योगेश पाटील बेलवली यांचं इथे आगमन झालेलं आहे. अंकुश पाटील यांच्या वतीने आमचे ऑर्गनायझर आहेत, त्यांच्या वतीने तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. अभिजित स्वतः तुम्हाला कॉल करतात. आमचे सर्व सहकारी यावं आपण व्यासपीठावर. आपलं स्वागत आहे. राकेश सांगडे वलप आपण स्टेजशी संपर्क साधायचे आहे. $39 रिक्वायर्ड, रिमेनिंग 12 असं समीकरण आहे. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर कल्पेश ठाकूर सज्ज होतोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं ओमकार नाईकनं 10 धावा दिल्या होत्या आणि तदनंतर आपण पाहिलं तर जीत कोचच्या षटकामध्ये 12 आल्यात. 12 चेंडू आणि 39 धावा. कल्पेश ठाकूर हे षटक फार निर्णायक असेल आर्या 11 जर्मन कामोठे टीमसाठी, कारण या ओव्हरमध्ये धावा कुटाव्या लागतील कामोटेकर. लोबा फुल टॉस बॉल. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने बॉल काढला. इथे मात्र पहा क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये एकच धाव मिळेल.
सगळ्यांचं लक्ष फक्त याच खेळाडूकडे असेल, कारण जो जबरदस्त फॉर्म मेंटेन केलाय ना रोशन म्हात्रेनं, आणि या मॅचमध्ये जे काही करायचं आहे ना त्या उंच पुरे अशा फलंदाजाला करावं लागेल. रोशन म्हात्रे पाहायला गेलं तर नुकतीच झालेली कामोठे प्रीमियर लीग, त्याच्या अगोदर झालेली अगदी कामोठे जुई नौपाडा KGN प्रीमियर लीग, दोनही प्रीमियर लीगमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी राहिला हा खेळाडू, आणि सगळ्यात जास्त फॉर्ममध्ये असणारा सध्याच्या घडीला जर्मन कामोठे टीमचा हा एकमेव फलंदाज जो लांब लचक षटकार मारू शकतो. आणि त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत संपूर्ण कामोठे वासियांना, परंतु या सगळ्यांच्या अशा अपेक्षा मात्र तो पूर्ण करणार का या मॅचमध्ये. 11 चेंडू शिल्लक आहेत, 38 धावांची गरज. तेजस म्हात्रे काहीशी डिस्कस करत असताना गोलंदाज कल्पेश ठाकूर बरोबर काहीतरी वेगळा रणनीतीवर मात्र मैदानामध्ये खेळ केला जातोय, त्याच्यासाठी वेगळी फिल्डिंगची सजावट मात्र केली जाते. पहा अगदी बॅकवर्ड पॉइंटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय, आणि कदाचित रिव्हर स्वीपसाठी अगदी गुडघ्याचा आधार घेत ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न मात्र केला होता. चांगला चेंडू. कल्पेश ठाकूर म्हटला की अगदी पाहायला गेलं तर फिरकीचा जादूगार. चेंडू टप्पा पडल्यानंतर हातभर बाहेर वळवतो, आणि बऱ्याच वेळेला मात्र या स्पिन चेंडूचा मात्र अंदाज येताना दिसत नाही फलंदाजांना, आणि बऱ्याच वेळेला मग मिसटायमिंग स्ट्रोक सुद्धा फलंदाजांकडून खेळले जातात. फुल टॉस बॉल होता, प्रॉपर कनेक्ट नाहीये. बॉल अगदी थर्डमॅनकडे निघालाय, क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी, परंतु बॉल वेगानं पळतोय. आउटफील्ड फास्ट मैदानाची. रोशन म्हात्रेच्या बॅटमधून येतोय चौकार. नऊ चेंडू शिल्लक आहेत, 34 धावांची गरज आहे. 34 रिक्वायर्ड, रिमेनिंग 9. कल्पेशचा हा बॉल फ्रंट फुटला आला होता, नाही धावणार, कारण आता मात्र जे काही करायचे त्यालाच करायचं. याच आत्मविश्वासानं तो मैदानामध्ये बॅटिंग करताना दिसतोय, परंतु सध्याच्या घडीला म्हणावे तसे फटके त्याच्या बॅटमधून येताना दिसत नाहीत. 8 चेंडू शिल्लक आहेत, 34 धावांची गरज आहे. या 2 बॉलमध्ये 2 मोठे फटके नाही आले तर मात्र थोडंसं खडतर असं लक्ष शेवटच्या षटकासाठी होईल, आणि मग थोडासा हा सामना दूर जाऊ शकतो तो आर्या 11 जर्मन कामोठे टीम पासून. कल्पेशचा हा बॉल यावेळेस मात्र हिटिंग पाहायला मिळते ऑन साईडला. काऊ फेस क्लिअर करत असताना व्हॉट अ फॅन्टॅब्युलस स्ट्रोक. रोशनच्या बॅटमधून येतोय षटकार. डीजे 7 बॉल आणि आता मात्र 28 धावसंख्येची गरज आहे. 28 नीडेड नाव. रोशन म्हात्रेकडे सगळ्यांच्या नजरा आता मात्र खिळल्यात. कल्पेशचा हा बॉल यावेळेस मात्र कनेक्ट झाला नाहीये. एज घेतल्यानंतर बॉल थर्डमॅनकडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केलाय. परिपूर्ण अभ्यास करून खरं तर बामणडोंगरी संघ उतरतो. समोरच्या प्रतिस्पर्धी टीमचा कोणता खेळाडू कोणत्या क्षेत्रामध्ये चांगला खेळू शकतो याचा पूर्ण अभ्यास करून नेहमीच हा संघ उतरत असतो. म्हणून सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर अनेक स्पर्धांमध्ये त्यांना यश प्राप्त होत असते. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय, आणि धावफलकावर धाबा लागल्यात त्या 34 धाबा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत, आणि अजूनही गरज आहे ती 27 धावांची. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. जीत खोतनं 12 दिल्या, कल्पेश ठाकूरनं 12 दिल्या, 27 ठेवल्यात चौथ्या गोलंदाजाला. चौथं षटक. बरेच ऑप्शन्स आहेत या टीमकडे गोलंदाजीसाठी, परंतु आता मात्र सगळ्यात अनुभवी अशा गोलंदाजाकडे चेंडू सोपवलाय तो भानुदास म्हात्रे. ज्यानं मात्र या मॅचमध्ये तारलंय बामणडोंगरी टीमला. मैत्री 11, मैत्री आणि कडव 11. मैत्री म्हटलं की ॲडव्होकेट विकास भगत संघाचे पुरस्कर्ते. गोलंदाज तयार. पहा इथून मात्र करकन फिरला होता बॉल, टप्पा पडल्यानंतर वळवलाय बाहेरच्या बाजूला. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. 5 चेंडू शिल्लक आहेत, 27. भानुदास आठवावा लागेल इथून मात्र. रोशनला सुद्धा कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. थोडासा चेंज ऑफ पेस. स्लोवर 1 केला होता, धीम्या गतीनं सोडला होता, परंतु थोडासा दिशाहीन झाला हा चेंडू, आणि त्याच कारणास्तव रवी पाटील सर इशारा करत असताना वाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. धावसंख्येमध्ये धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतोय तो 35 या आकड्यावर. 35. यावेळेस मात्र ऑन द राईज
फटका सजवलाय ऑन ड्राईव्हचा लाजवाब फटका रोशन मात्रेच्या बॅट मधून येतोय हा गगनभेदी आणि गगनचुंबी षटकार. चार चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 20 नीडेड नाव. असे लांबलचक षटकार मात्र याच्याच बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळतील. मगाशी भानुदासच्या बॅटमधून मात्र पुढे आला होता, स्टेप आउट केलं होतं. पाहूया ऑन साईडला मिड विकेटकडे पहिली धाव वेगानं, दुसऱ्यासाठी सरसावलाय, थ्रो थोडासा वरून आलाय आणि तोपर्यंत मात्र क्लास रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मात्र वेगानं पूर्ण केल्या त्या दोनही फलंदाजांना. एका बाजूला रोशन मात्रे, दुसऱ्या बाजूला निखिल गोवारी. थोडीशी चान्स ठेवले त्यांनी या 2 धावा पूर्ण करून. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि रोशन मात्रेला जर जर्मन कामोडे टीमला जिंकवायचं असेल तर लगातार 3 षटकार मारावेच लागतील. 3 बॉल 18 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. हो, यावेळेस हा चेंडू पहा थोडासा कल्पेश हातामधून निसटला. इथे डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉल आला म्हणजे थोडासा हा सामना निसटतोय तो जर्मन कामोटे संघाच्या हातामधून. 2 चेंडू शिल्लक आहेत, 18 धावांची गरज आहे. थोड्याशा गोलंदाजीच्या चुकीवर निर्भर राहावं लागेल. तरीही तेजसमध्ये रिस्क घेण्यास तयार नाहीये. शॉट तडम्याचा क्षेत्ररक्षक काढला आणि डीप मध्ये पाठवलाय तडम्यानला. कदाचित व्हाईट बॉलवर पंजा आला तर स्विच करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र पाहूया चेंडू सरळ जाऊन स्टंपवर आदळतोय आणि इथे क्लीन बॉलच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. रोशन यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर आणि हा सामना मात्र दूर गेलाय तो जर्मन आर्या 11 कामोटे टीम पासून. नवीन बॅटर सोनू पाटील. सामन्यातली औपचारिकता आता मात्र पूर्ण केली जाईल. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम सज्ज राहा, रेडी राहा. जशी मॅच संपेल लगेचच मैदानाचा ताबा घ्या तुम्ही. लगेच एका बाजूने तुम्हाला मैदानामध्ये एंटर व्हायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहा, आपण खाली जाऊन राहा. विनंती असेल. सोनू पाटील यावेळेस मात्र क्रॉस बॅटेड फटका शफल होऊन खेळलाय. हा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता, परंतु उशीर झालाय. मोठा फरकानं मात्र हा सामना जिंकलाय तो मैत्री 11 कडव 11 जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी या टीमनं. अभिनंदन टीम बामणडोंगरी. थँक्स दीपक पाटील सर. अतिशय दमदार लढत झाली खऱ्या अर्थाने. एका बाजूला जर्मन कामोटे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी इथे मैत्री कडवी 11 जीवदानी बामणडोंगरी क्रिकेट संघाने या सामन्यामध्ये नेत्रदीपक कामगिरी साकारत इथे विजय साकारला आहे. त्यांचा मी जर्मन क्रिकेट संघ वलप यांच्या वतीने अभिनंदन करतो. आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जर्मन कामोटे क्रिकेट संघाने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तुमचा मनपूर्वक आभार. तर या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच सुधीर आगलावे आमचे गुणलेखक आहेत, आम्हाला इन्फॉर्मेशन देतील. त्या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच कठीण परिस्थितीमधून ज्यानं संघाला बाहेर काढलं. 10 बॉल मध्ये तब्बल 40 धावांचं योगदान दिलं.